नमस्कार. आजचा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मी बनवत आहे. खास करून अशा लोकांसाठी जे म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करतात, इक्विटी ॲसेट क्लासमध्ये. जसे बरेचसे ॲसेट क्लास असतात, कमोडिटी ॲसेट क्लास असतो, हायब्रिड फंडचा एक वेगळा ॲसेट क्लास असतो, डेप्थ फंडचा एक वेगळा ॲसेट क्लास असतो, रिअल इस्टेटचा पण एक ॲसेट क्लास असतो म्युच्युअल फंडमध्ये. पण त्याच्या रिलेटेड मी काय आज एक्सप्लेनेशन देणार नाही, अन्यथा आपला व्हिडिओ हा खूपच मोठा होऊन जाणार. तर म्हणून अशाच लोकांसाठी जे खास करून लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप असे जे काही फंड्स आहे म्युच्युअल फंडचे त्याच्यामध्ये एस-आय-पी करतात किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, कशी क्लॅरिटी आली पाहिजे आणि आपण किती आपला टाइम होरिझॉन कसा पाहिजे याच्या रिलेटेड नक्कीच तुम्हाला भरपूर नॉलेज भेटणार आहे. आणि जेव्हा असं नॉलेज तुम्हाला भेटेल, ही क्लॅरिटी येईल तुम्हाला, तेव्हा तुम्ही छानपैकी वेल जनरेट करू शकाल आपल्या पोर्टफोलिओमध्ये. म्युच्युअल फंडचा असू द्या किंवा स्टॉक्सचं पण असू द्या. जे कोणी डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि त्याला चांगल्या रिटर्न्सची एक्सपेक्टेशन असेल, तर एक्झॅक्टली तुम्हाला आज समजेल का स्टॉक मार्केट एक्झॅक्टली कसं चालतं आणि याच्यातून आपण कशा पद्धतीने चांगली वेल्थ जनरेट करू शकतो. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर यासाठी मला तुम्हाला चार्ट दाखवायला लागेल आणि चार्ट म्हणलं का बऱ्याच लोकांना असं वाटतं का निफ्टी फिफ्टीचा आपल्याला चार्ट बघावा लागेल आणि त्याच्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकतो का मार्केटने कसं बिहेव केलं असेल. तर बघा असं नाही आहे. निफ्टी फिफ्टी म्हणजे पूर्ण एंटायर शेअर मार्केट नाही आहे. निफ्टी 100 म्हणजे एंटायर शेअर मार्केट नाही आहे. बँक निफ्टी म्हणजे शेअर मार्केट नाही आहे. हे जेवढे काही सर्व इंडायसिस आहे, ओके, त्यांना सर्वांना मिळून शेअर मार्केट तयार झालेलं आहे. तर त्यासाठी आपण निफ्टी 500 बघूया. म्हणजे यामध्ये सर्वच गोष्टी येऊन जातात. निफ्टी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर निफ्टी 500चा आपण इंडेक्स बघूया आणि त्याच्या माध्यमातून आपण बघूया का मार्केट ॲक्च्युअलमध्ये कसं चालतंय. बघा, मार्केटची आता करंट पोझिशन तुम्ही बघू शकता. 23,434, 23,434ला आता मार्केट आहे. आणि तुम्ही बघू शकता का मार्केट एक पर्टिक्युलर रेंजमध्ये कॉन्सोलिडेट करत आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर रेंजमध्ये मार्केट फिरत आहे. आणि त्याला मार्क करायचं झालं ती लेवल, तर मी तुम्हाला एक्झॅक्टली मार्क करून दाखवतो. तर ही एक मार्केट हायला गेलं होतं एवढं. त्याच्यानंतर मार्केट ह्या रेंजला येऊन परत रिट्रेसमेंट घेतली होती. आता तुम्ही बघू शकता मार्केट जवळजवळ एक्झॅक्टली बघायचं झालं तर 760 दिवसापासून 760 पासून मार्केट ह्या रेंजमध्ये फिरत आहे. आणि याच्या माध्यमातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्ही नीट समजून घ्या. बघा, हा मंथली टाइम फ्रेम आहे. जर का मी याला डेली टाइम फ्रेमवर कन्वर्ट करतो तर चार्ट तुम्हाला हा काय असा दिसेल. ओके, चार्ट तुम्हाला काय असा दिसेल. आणि याच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे ते समजून घ्या. तर बघा, काही लोकांनी जे एस-आय-पी करता म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी ॲसेट क्लासमध्ये, म्हणजे जसं लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर काही लोक ज्यांनी स्पेशली 2024 पासून एस-आय-पी आपल्या नवीन एस-आय-पी सुरू केल्या असेल, किंवा जे लोक आत्ताच रिसेंटली त्यांनी एस-आय-पी सुरू केलेली आहे 2025मध्ये, 26 तर आत्ताशी सुरू झालेलं आहे. तर बघा, त्यांनी काही लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केली असेल, काही लोकांची इन्व्हेस्टमेंट इथे झाली असेल, काही लोकांची इन्व्हेस्टमेंट इथे झाली असेल, काही लोकांची इन्व्हेस्टमेंट प्रत्येक महिन्याला इथे झाली असेल, काही लोकांची इथे, काही लोकांची इथे, काही लोकांची एकदम टॉपला झाली असेल जिथं मार्केट एकदम टॉपला होतं, काही लोकांची इथे, काही लोकांची इथे, काही लोकांची इथे, काही लोकांची इथे. असं करत करत बरेचशा लोकांनी पेशन्स धरले आणि कन्सिस्टंट मार्केटमध्ये म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करत गेले. किंवा काही लोकांनी डायरेक्ट स्टॉक्स पण विकत घेतले असेल लॉंग टर्मच्या विजन थ्रू. आणि त्यांनी पण स्टॉक घेऊन हे बघितलं असेल का आपला जो पोर्टफोलिओ आहे तो एवढा त्याच्यात गेन झालेला नाही आहे जेवढा त्यांना एक्सपेक्ट आहे. ओके, म्युच्युअल फंडचा पण तुम्ही पोर्टफोलिओ बघितला असाल तर तो एकतर ब्रेक इव्हनवर असेल, म्हणजे जेवढी तुम्ही अमाऊंट टाकलेली आहे प्रिन्सिपल अमाऊंट तेवढीच असेल. किंवा ज्या कोणी लोकांनी इथे लमसममध्ये पैसे टाकले असेल किंवा इथे एस-आय-पी केले असेल, तर त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढली तर त्यांना थोडंफार लॉस दिसत असेल किंवा लॉस दिसत असेल, पण गेन जास्त काही दिसत नसेल. का बरं? कारण मार्केट तुम्ही बघाल का 2024 पासून 2000 आत्ताच्या करंट डेटपर्यंत 26 पर्यंत मार्केट एक पर्टिक्युलर रेंजमध्ये कॉन्सोलिडेट करत आहे, एक पर्टिक्युलर रेंजमध्ये मी म्हणेल डान्स करत आहे.
ओके. तर असं एक्झॅक्टली का बरं होतं? तर हा मार्केटचा एक नेचर आहे. मार्केट ह्याच पद्धतीने चालतं. जर का तुम्ही मार्केट जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून आपण त्याला ॲनालाइज केलं का यापूर्वी कधी मार्केटने कॉन्सोलिडेट केलं होतं, तर तुम्ही बघाल का इथे मार्केटचं तुम्हाला एक पर्टिक्युलर रेंजमध्ये फिरताना दिसेल. ही जी लेवल आहे, ओके, ह्या लेवलला मी मार्क करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली तिथे कळल का मार्केट ह्या लेवलमध्ये फिरत होतं. किती दिवस फिरत होतं? आता ही मंथली टाइम फ्रेम आहे. दिवस, एक्झॅक्ट दिवस समजून घ्यायचे असेल तर जवळजवळ 600 ते 700 दिवस मार्केट त्याच रेंजमध्ये फिरत होतं. म्हणजे ज्या लोकांनी आपल्या नवीन एस आय पी 2023 साली चालू केले असेल, कुठे कोणी इथे त्याचं एस आय पी जात असेल मंथली, कोणी लमसम टाकले असेल इक्विटीमध्ये, ज्यांनी कन्सिस्टंट 700 दिवस, जसं तुम्ही बघू शकता 700 दिवस ज्यांनी पेशन्स धरले मार्केटमध्ये, त्याच्यानंतर काय झालं, मार्केटनी त्यांना खूप जबरदस्तपैकी एक रिवॉर्ड दिलं. ओके, एक छानशी रॅली त्यांना बघायला भेटली असेल, बघायला भेटली असेल. ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की 59-60% त्यांना गेन झालेला आहे आणि कंपाऊंडिंगच्या इफेक्टमुळे त्यांचा पोर्टफोलिओ हा नक्कीच 3-4 टाइम्सनी सडनली ब्लास्ट झाला असेल प्रॉफिटने. ओके. ह्यापूर्वीचं आपण बघूया. ह्यापूर्वी पण कधी मार्केटने असेच कॉन्सोलिडेशन दाखवलेलं होतं आणि कधी मार्केट ह्याच प्रकारे फिरत होतं. तर बघा ही एक लेवल मला दिसते आहे आणि इथे आपण मार्क करू शकतो. बघा ह्या रेंजमध्ये मार्केट भरपूर दिवस राहिलेलं आहे. तुम्ही एक्झॅक्टली बघायचं झालं तर आपण एक स्केल घेऊन मेजर करू शकतो का मार्केट 1500 ते 1600 दिवस त्याच रेंजमध्ये फिरत होतो. 2020 मध्ये कोविड पण आला होता, त्याच्यामुळे एक सडन क्रॅश पण आपल्याला दिसला होता. पण ज्या लोकांनी कन्सिस्टंटली 2016 पासून ते 2020 पर्यंत कन्सिस्टंटली डिसिप्लिननी एस आय पी आपल्या चालू ठेवल्या, त्या लोकांना खूप छानपैकी त्याच्यानंतर रिझल्ट बघायला भेटलेला आहे. आणि तुम्ही बघायचं गेन एक्झॅक्टली आपल्याला समजूनच घ्यायचं झालं असेल तर ज्या लोक आत्तापर्यंत कन्सिस्टंट आहे, तर जवळजवळ 150%चा गेन त्या रॅलीमध्ये त्यांना हमखास भेटलेला आहे. कंपाऊंडिंगचा इफेक्ट घेऊन तर ते अजूनच त्यांचा पोर्टफोलिओ हा जवळजवळ 5 to 6 टाइम्स नक्कीच वाढलेला असेल आणि बऱ्याच जणांचा वाढलेला पण आहे. तर याच्या माध्यमातून मला काय सांगायचं आहे, बघा करंट सिच्युएशन पण अशीच आहे का जवळजवळ 600 ते 700 दिवस झालेले आहे. ज्या लोकांनी नवीन एस आय पी लावले असेल किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, पोर्टफोलिओ एकदम, आणि त्यांना खूप चांगली अपेक्षा असेल, तर बघा जवळजवळ आत्ता पण 600 ते 700 दिवस झालेले आहे आणि मार्केट त्याच प्रकारे जसं त्यांनी पास्टमध्ये कॉन्सोलिडेट केलं होतं त्याच प्रकारे आत्ता पण कॉन्सोलिडेट करत आहे, त्याच एक पर्टिक्युलर रेंजमध्ये फिरत आहे. आणि इथून पण आपण हीच अपेक्षा करू शकतो का याच्यानंतर जो येणारा टाइम आहे हा मार्केट एकदम छानपैकी बूम होणार आहे. ओके, छानपैकी बूम होणार आहे, याच्यात काहीच डाऊट नाही. पण मार्केट त्यालाच रिवॉर्ड करेल जे कन्सिस्टंटली, डिसिप्लिननी, विदाऊट एनी पॅनिक कंटिन्यू एस आय पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणार, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणार, त्यालाच मार्केट रिवॉर्ड करते. त्याच अशाच पेशन्स ज्याच्यामध्ये आहे त्यालाच मार्केट खूप छानपैकी फळं देते. म्हणून जर का तुम्हाला गेन हवा असेल किंवा तुमचं काय विजन लॉंग टर्मचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करत राहा. अजिबात पॅनिक व्हायची काही गरज नसते किंवा घाबरायची गरज नसते. मार्केट ह्याच पद्धतीने चालतं. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की पेशन्स हे खूप गरजेचे आहे. आता हे झालं मार्केटबद्दल. तुम्ही जे आपल्या भारत देशातले दिग्गज प्लेयर्स आहे किंवा मोठे मोठे जे इन्व्हेस्टर्स आहे, खास करून मी तुम्हाला एक दाखवतो, वन ऑफ माय फेवरेट. आपण सुनील सिंगानिया सर, सुनील सिंगानिया सर यांचा जर का तुम्ही पोर्टफोलिओ बघितला आणि शेअर होल्डिंग बघितली तर त्याच्यातून आपल्याला काय बघायला भेटतं बघा. 2020 मध्ये 22 मध्ये त्यांची नेटवर्थ बघा किती होती, तर 1813 कोटी रुपयाचा त्यांचा पोर्टफोलिओ होता. आणि
2024मध्ये अराउंड 3200 कोटी रुपयाचा त्यांचा पोर्टफोलिओ झाला. ओके. त्याच्यानंतर आजच्या डेटला त्यांचा पोर्टफोलिओ हा अराउंड 2400 करोडचा झालेला आहे. तर त्यांचा पण पोर्टफोलिओ खाली येतो वरती जातो, खाली येतो वरती जातो. पण त्यांनी कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करत राहिलेले आहे. त्यांच्या नेक्स्ट लेवलच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज असतात. तर आपण काही वेगळं नाही आहे. त्या लोकांना माहिती आहे मार्केट एक्झॅक्टली कसं काम करतं. आणि आपल्याला पण ह्याच गोष्टी समजल्या, हेच सायकोलॉजी आपली डेव्हलप झाली, तर नक्कीच आपले पण असेच पोर्टफोलिओ बनू शकता. यात काहीच डाऊट नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांना पण ही इन्फॉर्मेशन द्या. नक्कीच त्यांना पण मदत होणार. इन्व्हेस्ट विथ ट्रस्ट, इन्व्हेस्ट विथ वैभव भालेराव. थँक्यू.